नमस्कार रसिक श्रोते हो नमस्कार. कथाकथन चॅनलतर्फे मी विजय चंद्रकांत महाविनय आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, माझ्या या कथाकथनाच्या कार्यक्रमाला आपणा सर्वांचा जो उत्स्फूर्त आणि छान प्रतिसाद मिळतो आहे त्याबद्दल आपले पुनश्च एकदा आभार. माझी या आधीची कथा अशीही जुळवाजुळवी या कथेलाही खूप छान प्रतिसाद मिळाला आहे. 2 दिवसात जवळपास 100 जणांनी ही कथा ऐकली. आज मी आपणासमोर मी लिहिलेली लव्ह मॅरेज इन्शुरन्स नावाची कथा आपल्यासमोर सादर करतोय. ही कथा अबब दिवाळी 1998च्या दिवाळी अंकात प्रकाशित झाली आहे. या कथेला मला 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक मिळालं होतं. चला तर मग कथेला सुरुवात करूया. तत्पूर्वी नेहमीची सूचना, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि अभिप्राय द्या. धन्यवाद. कथेला सुरुवात करतोय. कथेचं नाव लव्ह मॅरेज इन्शुरन्स. हॉटेल पूर्णिमाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये आज रॅशनल इन्शुरन्स कंपनीच्या एजंट्सची मीटिंग आयोजित करण्यात आली होती. कंपनीचे डेप्युटी जनरल मॅनेजर आज एक नवीन पॉलिसी जाहीर करणार होते. ती नवी पॉलिसी कोणती असावी याविषयी आम्हा सर्व एजंट्सना खूप उत्सुकता वाटत होती. औपचारिक भाषणे संपून डेप्युटी जनरल मॅनेजर श्री रामनाथन बोलण्यासाठी उभे राहिले. मित्रांनो, रॅशनल इन्शुरन्स कंपनीला तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आजपर्यंत दरवर्षी चांगला नफा मिळत राहिला आहे. सरकारच्या नवीन आर्थिक धोरणामुळे आपल्याला परदेशी कंपन्यांशी स्पर्धा करावी लागणार आहे. त्यासाठी नवीन प्रकारच्या पॉलिसीज सुरू करणे अत्यावश्यक झाले आहे. आपल्या कंपनीच्या नव्या पॉलिसीचे नाव आहे लव्ह मॅरेज इन्शुरन्स. या पॉलिसीला आपल्याकडून उत्तम प्रतिसाद अपेक्षित आहे. याविषयीची एक पुस्तिका आम्ही तयार केली आहे, ती आपणास देण्यात येईल. दुपारच्या चर्चासत्रात आपल्या काही शंका असल्यास श्री देशपांडे त्याचे निरसन करतील. त्यानंतर कंपनीच्या आर्थिक परिस्थितीचा थोडक्यात आढावा घेऊन श्री रामनाथन यांनी आपले भाषण संपविले. एजंटचा प्रतिनिधी बोलण्यासाठी माईक समोर येऊन उभा राहिला. पुस्तिका हातात येताच मी वक्त्याच्या भाषणाकडे दुर्लक्ष करून वाचावयास सुरुवात केली. पॉलिसी खरोखरच अभिनव अशी होती. मी वाचायला सुरुवात केली. लव्ह मॅरेज इन्शुरन्स पॉलिसी विवाहानंतर 6 महिन्याच्या आत घेता येते. फक्त एकदाच रुपये 5,000 भरायचे. 5 वर्षाच्या आत पती किंवा पत्नी तिसऱ्या व्यक्तीच्या प्रेमात पडून वैवाहिक जीवन धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाल्यास आणि घटस्फोट घेण्याची वेळ आलीच तर कंपनीचे अधिकारी नीट चौकशी करतील. पती पत्नी दोघंही आता एकत्र राहणार नाहीत, घटस्फोट अटळ आहे असं चौकशी अधिकाऱ्याचं मत असेल तर दोघांनाही रुपये 5 लाख देण्यात येतील. सुदैवाने 5 वर्ष विना तक्रार संसार सुरळीत चालला तर आपला प्रेमविवाह यशस्वी झाला असे गृहीत धरण्यात येईल व कंपनीतर्फे 10,000 रुपयांचे गिफ्ट व्हाउचर्स देण्यात येतील. व्हाउचरच्या मागच्या बाजूस काही नामवंत कंपन्यांची नावे छापलेली आहेत. त्या कंपन्यांच्या वस्तू खरेदी करता येतील. रोख पैसे मिळणार नाहीत. 5 वर्षानंतर होणाऱ्या घटस्फोटास कंपनी जबाबदार राहणार नाही. कंपनीला फसविण्याच्या उद्देशाने 5 वर्षाच्या आत घटस्फोट घेऊन नंतर पती पत्नी पुन्हा एकत्र राहतात असे आढळून आल्यास कंपनीकडून फसवणुकीचा फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल व पैसे वसूल करण्यात येतील. जेवणानंतर दुपारच्या चर्चासत्रात श्री देशपांडे यांना एजंट्सनी एकाच वेळी अनेक प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. श्री देशपांडे माईक समोर येऊन उभे राहिले. मित्रांनो,
ह्या पॉलिसीच्या यशस्वीतेची मी तुम्हाला खात्री देतो. याचं कारण म्हणजे ह्या पॉलिसीचा आधार हा LICच्या पॉलिसीच्या तत्वावर आधारित आहे. पैसे मिळावे म्हणून कुणी मरत नाहीत किंवा आत्महत्या करत नाहीत किंवा जाणून बुजून स्वतःचा अपघातही घडवित नाही. ही पॉलिसी भारतातील विवाह या विषयावरील तज्ज्ञ व्यक्तींच्या सल्ल्यानुसार बनविली आहे. इतर देशांच्या तुलनेत भारतात घटस्फोटाचं प्रमाण कमी आहे. कौटुंबिक स्वास्थ्य आणि सौख्य प्रत्येक व्यक्तीला आवश्यक वाटते. आपल्या देशात घटस्फोटित व्यक्ती नेहमी टीकेचे लक्ष्य ठरते, तिची अवहेलना केली जाते. म्हणून केवळ पैशासाठी कोणी घटस्फोट घेण्याचा प्रयत्न करणार नाही. पॉलिसी होल्डरचा संसार कसा चाललाय याचा गुप्त रिपोर्ट चौकशी अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी कंपनीला मिळत राहील. दुसरे महत्त्वाचे म्हणजे ज्या कंपन्याचे आपण गिफ्ट व्हाउचर्स देणार आहोत त्या कंपन्या या पॉलिसीच्या जाहिरातीचा खर्च करणार आहेत. तुमच्यापैकी कुणाला एखादी कल्पक जाहिरात वृत्तपत्रात द्यायची असेल तर तोही खर्च या कंपन्यांकडून दिला जाईल. शिवाय सरकारकडून आयकर सवलत मिळावी म्हणून आमचे प्रयत्न चालू आहेत. मी तुम्हाला आवाहन करतो की जास्तीत जास्त पॉलिसीज मिळवून कंपनीत सहकार्य करा. एवढं बोलून त्यांनी भाषण संपविले. संध्याकाळी 5 वाजता आमची मीटिंग संपली. दुसऱ्या दिवशी सकाळी मी जाहिरातीचा मसुदा तयार केला. नववधू तांदळाने भरलेलं माप ओलांडून घरात प्रवेश करते. शेजारी पती उभा, असे रंगीत चित्र. आपल्या प्रेमविवाहानिमित्त रॅशनल इन्शुरन्स कंपनीतर्फे शुभेच्छा. अनंत आणि सुरक्षित वैवाहिक सौख्यासाठी आमच्या कंपनीने खास आपल्यासाठी सुरू केलेल्या लव्ह मॅरेज इन्शुरन्स पॉलिसीजचे सभासद व्हा. आपला विवाह आणि परस्परांवरील प्रेम कायम टिकवून ठेवण्यास ही पॉलिसी मदत करेल. अधिक माहितीसाठी खालील पत्त्यावर भेटा. श्री दिनेश राणे, एजंट, रॅशनल इन्शुरन्स कंपनी, 1057 शनिवार पेठ, पुणे. दूरदर्शन आणि वृत्तपत्रातून आकर्षक जाहिराती येऊ लागल्या. पॉलिसीला मिळणारा उदंड प्रतिसाद बघून प्रेमविवाह हा एक संसर्गजन्य आजार तर नाही अशी मला शंका आली. एका रविवारी काय झालं बघा आता. सकाळी एक तरुण जोडपं माझ्यासमोर येऊन बसलं. नमस्कार, मी आशुतोष आणि ही माझी पत्नी गौरी. आमचं लग्न होऊन 2 महिने झालेत. तुमची जाहिरातीने वाचली आणि पॉलिसी काढायचा हट्ट धरला. थँक्यू मॅडम. ही पॉलिसी आपल्याला का काढायची वाटली, मी सहज विचारलं. गौरी मनात म्हणाली, काय सांगावं या साहेबांना. हा मेला आशुतोष माझी शेजारी निशाच्या नादी लागण्याचा मला संशय आहे. सारखं तिचं कौतुक करत असतो. या 2 महिन्यात मला समजून चुकलं, या नवऱ्याच्या जातीचा काही भरवसा नाही. पण हे सारं मनातच ठेवून ती आशुतोषकडे बघत म्हणाली, आय वॉन्ट टू इन्श्युअर माय लव्ह. आशुतोष जणू काही आपण त्या गावचेच नाही अशा थाटात खुर्चीत आरामात बसला होता. ओके मॅडम, आय अंडरस्टँड युअर प्रॉब्लेम, मी म्हटलं. फॉर्म्स मी त्यांच्यासमोर ठेवले. इथे सह्या करा, मॅरेज सर्टिफिकेट आणि 5,000चा चेक देऊन द्या. तिसऱ्या दिवशी आशुतोष सगळे कागदपत्र आणि चेक देऊन गेला. त्यानंतर आठवड्याभराने गौरी आली. ती संतापाने धुसफुसतच.
सगळा राग नुसता चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. राणेसाहेब, मला वाटलं होतं पॉलिसी काढल्यावर हा सुधारेल म्हणून, पण माझी त्याला परवाच नाही. काल संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर मी घरी जाण्यासाठी बस स्टॉपवर उभी होते, तर माझ्या समोरून दोघंही स्कूटरवरून जाताना दिसले. माझी शेजारी निशा आणि आशू. निशा आशूच्या कमरेत हात घालून त्याला चिकटून बसली होती. ही केस फेल होते की काय या शंकेने मात्र मी धास्तावलो. माझी पत्नी वीणाच्या मध्यस्थीने मी तिला शांत केले. रागाचा भर ओसरल्यावर आशुतोषला 4 समजुतीच्या गोष्टी सांगण्याचं वचन आमच्या दोघांकडून घेऊन ती निघून गेली. पुढे 10-15 दिवसात आशुतोष गौरीची काही खबरबात मिळाली नाही. एके दिवशी सकाळी 10-10:30 वाजता दारावरची बेल वाजली. दाराजवळच आमची कन्या पिंकी 5-6 खेळण्याच्या मोटारी घेऊन खेळत बसली होती. चिंटू, दार उघड रे, मी मुलाला सांगितले. चिंटूने धावत येऊन दार उघडलं. कोण आलंय हे बघण्यासाठी मी हातातला पेपर बाजूला ठेवून उभा राहिलो. पिंकीची मोटार फरशीवरून घसरण्याचा आवाज आला आणि काय होतंय हे समजायच्या आतच गौरीचे दोन्ही हात माझ्या गळ्याभोवती गुरफटले गेले आणि आम्ही दोघंही शेजारच्या सोफ्यावर धाडदिशी आपटलो आणि डोळ्यासमोर काहीतरी चमकल्यासारखे वाटले. पप्पा पल्ले, पप्पा पल्ले, पिंकी टाळ्या पेटून ओरडू लागली. आम्ही दोघंही कसंबसं सावरून उभं राहिलो. नशीब माझं वीणा बाथरूममध्ये होती. खांद्यावरची शबनम सावरत आशुतोष दरवाजात उभा होता. आय एम सॉरी, या मोटारीने सगळा गोंधळ झाला, गौरी ओशाळगत म्हणाली. इट्स ओके, ऑल राईट, मी म्हटले. मी गौरीकडे बघितलं. तिचे डोळे आसवांनी भरून आले होते. राणेसाहेब, माझा संसार वाचवा हो. त्या निशानं यांच्यावर काय जादू केली आहे समजतच नाही आहे. तिकडून आशुतोषचा आवाज. गौरी, तू तासनतास तुझ्या मित्रांबरोबर भटकत असते त्याचं काय? मी घरी आलो तर वेळेवर मला जेवायला सुद्धा मिळत नाही आहे. गौरीने रडणं थांबवून तोंड वेडावून त्याला म्हटलं, निशाला हॉटेलच्या फॅमिली रूममध्ये स्वतःच्या हाताने भरवतोस तेव्हा तुला माझी आठवण येते का? मला कुठून अवदसा आठवली तुझ्या प्रेमात पडण्याची कुणास ठाऊक, असं म्हणत तिने खंडित झालेलं रडणं पुन्हा सुरू केलं. या सुंदर मुखड्यामागे इतके प्रताप लपलेले आहेत हे आधी कळलं असतं ना तर मी तुझ्याशी लग्नच केलं नसतं, आशुतोषही चिडून म्हणाला. मी आणि वीणा स्तब्ध होऊन हा सारा तमाशा बघत होतो. मध्येच चिडून आशुतोषने गौरीवर हात देखील उगारला. वीणाने पुढे होऊन गौरीचा हात धरून तिला किचनमध्ये नेले. मी आशुतोषला खुर्चीत बळजबरीने बसवलं. हे बघा, असं एकमेकांवर संतापून चालणार नाही. तुम्ही दोघंही मॅरेज काउन्सिलरकडे जा, तो तुम्हाला मार्ग सुचवेल. मी त्याला पत्ता दिला आणि चहा देऊन वाटेला लावलं. 8 दिवसांनी आशुतोषचा फोन आला. त्याने मॅरेज काउन्सिलरच्या सल्ल्याने गौरीला घटस्फोटाची नोटीस दिल्याचं सांगितलं. मात्र नोटीस दिल्यापासून तिच्या वागण्यात खूप सुधारणा होत आहे आणि त्यानेही निशाचा नाद सोडून दिल्याचे सांगितले. त्यांच्या सुखी संसाराबद्दल शुभेच्छा व्यक्त करून मी त्याचं अभिनंदन केलं. मे महिन्यात वीणाच्या बहिणीच्या लग्नासाठी आम्ही सारे नागपूरला गेलो होतो. तिथे स्कूटरच्या अपघातात माझा पाय फ्रॅक्चर झाला. त्यामुळे 3 आठवडे मला नागपूरमध्येच राहावं लागलं.
त्यानंतर आम्ही सर्वजण पुण्याला परतलो तेव्हा दरवाजा उघडताच बरीचशी पत्र पडलेली दिसली. सगळी उचलून टेबलावर ठेवून दिली. प्रवासाचा शीण दुखऱ्या पायामुळे चांगलाच जाणवत होता. स्नान करून निवांतपणे सोफ्यावर बसून आलेली पत्रे मी चाळू लागलो. रॅशनल इन्शुरन्स कंपनीकडून आलेलं पाकिट फोडलं. आतला कागद बाहेर काढून वाचायला सुरुवात केली. श्री दिनेश राणे, आशुतोष गौरीच्या केसच्या संदर्भात तुमचा खुलासा आम्ही 8 दिवसाच्या आत मागितला होता. आपण स्वतः ऑफिसमध्ये येऊन भेटला नाहीत किंवा पत्राने देखील खुलासा कळविला नाही. या पत्राद्वारे आम्ही तुम्हाला कळवू इच्छितो की यापुढे तुम्ही कंपनीचे एजंट राहणार नाहीत. आपण कंपनीच्या वतीने केलेल्या कुठल्याही व्यवहारास कंपनी जबाबदार राहणार नाही. या अर्थाची नोटीस आजच वृत्तपत्रात देत आहोत. डिव्हिजनल मॅनेजर, रॅशनल इन्शुरन्स कंपनी. पत्र वाचताच डोळ्यासमोर अंधारी आली. कमिशन आणि इतर सवलतींना मी मुकलो याची जाणीव झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता मी कंपनीच्या ऑफिसमध्ये गेलो. डिव्हिजनल मॅनेजर श्री शिंदे यांना नागपूर प्रकरण सांगितले. शिंदे साहेब नाराजीने माझ्याकडे बघत म्हणाले, राणे, आशुतोष गौरीचा 5 लाखाचा क्लेम सँक्शन झाला. कंपनीचं नुकसान झालं. त्याला तुम्ही जबाबदार आहात असं कंपनीला आढळून आलं. अहो साहेब, कसं शक्य आहे? त्यांचा तर समझोता झाला होता. त्या संदर्भात आशुतोषने मला फोनही केला होता. मिस्टर राणे, तुम्हाला त्या केसच्या संदर्भातील फाईल आणि कॅसेट्स दाखवतो. त्यांनी शिपायामार्फत फाईल, कॅसेट्स आणि टेप रेकॉर्डर मागवला. राणे, आधी ही कॅसेट ऐका. या राणे सरकार, या. आत्ताशी रात्रीचे 11:30 वाजतायत. आशू, माझ्या बॉसने आज डिनरचा आग्रह केला रे. त्यात नवीन ते काय? कधी तुझा बॉस तर कधी तुझे मित्र. आशू, तोंड सांभाळून बोल. आणि काय रे, परवा हॉटेल रंजनमध्ये तुझ्यासोबत कोण होती? निशा होती. का बरं? काय करत होता? तुला काय करायचं? आम्ही दोघंही लग्न करणार आहोत. मी वकिलामार्फत तुला नोटीस पाठवली आहे. उद्यापासून मी तुझ्यासोबत राहणार नाही. आशू, गौरीचा एकदम भावविव्हल स्वर. आशू, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे रे. हो, कळलंच किती प्रेम आहे ते कळलंच. आणि हेच प्रेम तू तुझ्या मित्रांना खिरापतीसारखं वाटत फिरतेस. आता माझ्या तुझ्या गोड बोलण्यावर विश्वास राहिलेला नाही. जा, झोप जा. तो सुद्धा रागावून तिच्याशी बोलला. गौरीचा आवाज, हुंदक्यांचा तिचा आवाज बराच वेळ येत होता. शिंदे साहेबांनी दुसरी कॅसेट टेपमध्ये टाकली. आशू राजा, असं किती दिवस चालायचे रे? हा दुरावा आता नाही सहन होत. निशा राणी, मी तुझाच आहे ग. ऐक, आनंदाची बातमी ऐक. मी आजच गौरीला घटस्फोटाची नोटीस दिली. तिच्यापासून वेगळं राहण्याचा निर्णय घेतला. खरंच, हाऊ स्वीट ऑफ यू. निशा, किती लांब बसलीस? जरा जवळ ये ना. आणि चप्पल सरकवल्याचा आवाज. नको ना रे, फक्त एकच. नको, तो वेटर येईल. तो येणार नाही. न येण्याचे चार्जेस मी त्याला दिले. चुप. आवाज होऊन टेप बंद झाला. मिस्टर राणे, आता हे फोटो बघा. शिंदेंचा आवाज. एका सुस्वरूप तरुणीचा, बहुधा निशा असावी. हातात घेऊन आशुतोष
हॉटेल रंजनमधून बाहेर पडतानाचा फोटो. दुसऱ्या एका फोटोत गौरी मद्याचा चषक उंचावून तिच्या मित्रांबरोबर चिअर्स करते. तर पुढच्या एका फोटोत एका तरुणाने गौरीच्या गालावर ओठ टेकवलेत. नंतरचा फोटो बघून तर धरणी दुभंगून मला पोटात घेईल तर बरं असं वाटायला लागलं. तो फोटो होता माझ्या मिठीत गौरी. राणे: हा फोटो आम्हाला पोस्टाने मिळाला. तो बनावट नाही किंवा ट्रिक फोटोग्राफीच्या तंत्राने तयार केलेला नाही हे आम्ही एका निष्णात फोटोग्राफरकडून कन्फर्म केलं आहे. त्याचाही रिपोर्ट सोबत जोडला आहे. इतर फोटो तर चौकशी अधिकारी आणि त्यांच्या 2 असिस्टंट्सनी काढलेले आहेत. नियम क्रमांक 17 नुसार न्यायालयीन कार्यपद्धतीमुळे घटस्फोट मिळण्यास 1 वर्षापेक्षा जास्त वेळ लागणार असेल असं वकिलाचं मत असल्यास घटस्फोटाची नोटीस, फायनल इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट आणि चौकशी अधिकाऱ्याचं मत विचारात घेऊन कंपनी क्लेम मंजूर करते. याच नियमानुसार आशुतोष गौरीचा क्लेम मंजूर झालाय. फायनल इन्व्हेस्टिगेशन रिपोर्टचं शेवटचं पान उघडून शिंदे म्हणाले, हे वाचा. कॅसेट्स, फोटो आणि गेल्या 2-3 महिन्याच्या निरीक्षणावरून असं दिसून येतं की गौरी एक चैनी आणि बेजबाबदार पत्नी आहे. आशुतोषही निशाशी लग्न करण्याच्या विचारात आहे. दोघंही पुन्हा एकत्र येण्याची शक्यता नाही. दोघांचाही एकमेकांवर विश्वास राहिलेला नाही. दोघंही सारख्याच प्रमाणात दोषी आहेत. प्रत्येकी 50% या प्रमाणात क्लेम मंजूर करण्यात यावा. या केसचे एजंट श्री राणे यांनी कंपनीच्या हितासाठी आशुतोष गौरी यांचे विवाह संबंध सुरळीत आणि सौख्याचे राहावेत असा प्रयत्न करण्याऐवजी ते स्वतःच ही केस फेल होण्यास कारणीभूत ठरलेत. त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी. सगळं वाचून तर मला धक्काच बसला. कपाळावरचा घाम पुसत मी केबिनच्या बाहेर पडलो. महिन्याभरानं एक पत्र मला रजिस्टर पोस्टानं मिळालं. राणे साहेब, सप्रेम नमस्कार. प्रेम करणं हे संसार करण्यापेक्षा खूप सोपं असतं हे लग्नानंतर आमच्या लक्षात आलं. नोकरी नसतानाही घरचा विरोध धुडकावून आम्ही लग्न केलं. घराचे दरवाजे आमच्यासाठी बंद झाले. जवळचे पैसे संपत आले तशी चिंता वाढू लागली. तुमची जाहिरात आमच्या वाचनात आली. उधार उसनवारी करून पैसे जमविले. खोट्या नावानं मॅरेज सर्टिफिकेट मिळवलं. एका हौशी नाट्यसंस्थेच्या कलाकारांना सिनेमात काम मिळवून देतो असं आमिष दाखवून आम्हाला हवं तसं काम त्यांच्याकडून करवून घेतलं. तुमच्या कंपनीच्या चौकशी अधिकाऱ्याची त्याच्याही नकळत चौकशी करून तो हजर असेल तेव्हाच आम्ही शूटिंगची रिहर्सल करायचा बहाणा केला. तुमचंही अल्प पण मोलाचं सहकार्य मिळालं त्याबद्दल धन्यवाद. पुणे सोडून दुसऱ्या शहरात जाऊन एखादा व्यवसाय सुरू करायचा विचार आहे. आपले आशीर्वाद पाठीशी आहेतच. आपले आशुतोष गौरी. त्याच्याखाली ताजा कलम. या पत्राच्या आधारे नाट्यसंस्थेच्या कलाकारांकडे चौकशी करू नका. त्यांनाही आमची खरी नावं आणि पत्ते माहीत नाहीत. पोलिसांकडे जाण्याचा मूर्खपणा तर अजिबात करू नका. गौरी आणि तुमच्या एकत्रित फोटोची निगेटिव्ह माझ्याकडे शाबूत आहे. आपले आशुतोष गौरी. धन्यवाद. मित्रांनो, अभिप्राय द्यावा ही विनंती.